नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मित्रांनो, तुम्हाला देखील इयत्ता 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये गणित या विषयामध्ये 95 मार्क्सपेक्षा जास्त मार्क्स मिळवायचे आहेत का? आणि जर मिळवायचे असतील तर ते कसे मिळवायचे, त्यासाठी कशा पद्धतीने अभ्यास करायचा आणि जर तुम्ही आत्तापासून अभ्यास सुरू केला तर तुम्हाला एवढे मार्क्स मिळू शकतात का, हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की गणितामध्ये म्हणजेच मॅथ्समध्ये 95 to 100 या रेंजमध्ये किंवा आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात का? तर अगदीच मिळू शकतात. कारण गणित या विषयामध्ये लँग्वेजेसप्रमाणे काना, मात्रा, वेलांटी किंवा ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स यासाठी मार्क्स जात नाहीत. तुम्ही जर स्टेप बरोबर लिहिली असेल, आन्सर बरोबर फाइंड आउट केला असेल तर नक्कीच तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेत. मग त्याच पद्धतीने तुम्हाला जर तुम्ही साधारणतः एक अंदाजे मार्क्स पकडले तर पेपर 1 40 मार्क्सचा असतो, पेपर 2 40 मार्क्सचा असतो आणि 20 मार्क्स असतात इंटरनल. आता या 20 मार्क्समध्ये तुम्हाला प्रॅक्टिकल बुक्स कंप्लीट करायला दिले असतील किंवा काही ॲक्टिव्हिटीज असतील किंवा ओरल असेल, जे पण काही असेल ते जर तुम्ही व्यवस्थित दिलं असेल, प्रॉपरली सगळे प्रॅक्टिकल्स वगैरे सगळं काही कंप्लीट केलं असेल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आउट ऑफ मार्क्स मिळतात. सगळ्यांनाच म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याच जणांना मिळतात, सगळ्या स्कूलमधून दिले जातात, कारण जर तुम्ही प्रॉपरली सगळं सबमिट वगैरे केलं असेल तर. पण जर तुमच्या काही चुका वगैरे झाल्या असतीलच तर लयतले 19 किंवा 18पर्यंत हे मार्क्स मिळू शकतात. ओके, म्हणजे या ठिकाणी लयतले 1 किंवा 2 मार्क कमी होऊ शकतो. तेच जर तुम्ही रिटर्नमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्याचा प्रयत्न केला, पण सपोज की काहीतरी चुकलं तर तुम्हाला या ठिकाणी 1 मार्क जरी तुम्ही माफ केला तर तुम्ही आरामात 95चं टार्गेट गाठू शकता. ओके, सो तुम्हाला जास्तीत जास्त हा प्रयत्न करायचा आहे की तुम्ही इंटरनलमध्ये आउट ऑफ मिळवाल, म्हणजे जे काही प्रॅक्टिकल्स असतील, जे पण काय असेल ते व्यवस्थित सबमिट कराल, जेणेकरून इथे कोणतेही मार्क्स जाणार नाहीत. आणि जे रिटर्न एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करायची आहे. ती कशी करायची ते आता आपण पाहणार आहोत. सो मित्रांनो, तुम्ही जर आत्ता पाहिलं तर तुमच्याकडे एकूण 60 दिवस आहेत. कसे तर उद्या आहे 11 जानेवारी ते 11 फेब्रुवारी आणि ते 11 मार्च. 15 मार्चला तुमच्या एक्झाम्स सुरू होत आहेत. ओके, सध्या तरी आपण 15 मार्च पकडून चालणार आहोत आणि 30 फायनल डेट पकडायची आहे. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं तर एकूण तुमच्याकडे टेंटेटिव्हली 2 महिने आहेत, म्हणजे ॲक्च्युअल तुमच्याकडे 60 दिवस आहेत. आणि इन 60 दिनों में क्या कुछ नहीं उखाड़ सकते. मग मॅथ्स काय एक छोटीशी गोष्ट आहे. सो मॅथ्समध्ये तुम्ही जर पाहिलं तर पार्ट 1 पार्ट 2 अल्जेब्रा आणि जॉमेट्री 2च पार्ट्स आहेत आणि तुमच्याकडे एकूण 60 दिवस आहेत. तुम्ही म्हणाल अजून पण बाकीचे चॅप्टर्स आहेत की, ते आहेतच की, पण आपण फक्त मॅथ्ससाठी पाहतोय. सो मॅथ्ससाठी तुमच्याकडे एकूण 60 दिवस आहेत आणि या 60 दिवसामध्ये काय काय करायचं आहे तुम्हाला हे आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. आणि आपलं टार्गेट आपण लक्षात ठेवणार आहोत ते म्हणजे तुम्हाला अबोव 95 मार्क्स जायचं आहे आणि ॲक्च्युअल एक्झाममध्येही अबोव 95% जायचं आहे. सो लेट अस स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल आपण कोणते कोणते मुद्दे या ठिकाणी येऊ शकतात ते पाहूया. पहिला मुद्दा असा आहे की तुम्हाला तुमचा सिलेबस माहिती असला पाहिजे. म्हणजे रिड्यूस सिलेबस कोणता आहे, आता ॲक्च्युअल सिलेबस कोणता आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. त्याच्यानुसार आपण प्लॅनिंग करू शकतो. सो बेसिकली सिलेबस सगळ्यांना माहिती असेलच, तरीही सांगते. जर तुम्ही आत्ताचं वर्ष पाहिलं 2021 to 2022 तर या वर्षासाठी या ठिकाणी काही चॅप्टर्स रिड्यूस झालेले आहेत, काही चॅप्टर्समधले काही टॉपिक्स देखील रिड्यूस झालेले आहेत. टॉपिक तुम्ही पाहू शकता, त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे. बट जे चॅप्टर्स रिड्यूस झालेले आहेत ते आहेत फायनान्शियल प्लॅनिंग आणि स्टॅटिस्टिक्स पार्ट 1मध्ये. हे चॅप्टर खरंच रिड्यूस्ड आहेत का, तर खरंच रिड्यूस्ड आहेत. तुम्ही हे चेक करू शकता. तुम्ही जर नवनीतचे वगैरे जे पेपरचे हे आहेत, काय म्हणतो आपण त्याला, पेपर सेट आहेत, ते जर पाहिलं असेल तर त्यामध्येही तुम्हाला दिसेल की चॅप्टर नंबर 4 आणि चॅप्टर नंबर 6 पूर्णतः रिड्यूस करण्यात आलेला आहे. सो ऑब्वियसली नवनीतसारखं मोठं पब्लिकेशन विदाऊट इन्फॉर्मेशन कलेक्ट करता तरी असं काही छापणार नाही. सो दॅट्स वाय खरंच 4th आणि 6th चॅप्टर रिड्यूस आहे. त्यासोबतच जर तुम्ही पेपर 2मध्ये पाहिलं तर मेन्सुरेशन हा चॅप्टर रिड्यूस्ड आहे आणि त्यासोबतच ट्रिग्नोमेट्रीचा लास्ट पार्ट जो की वर्ड प्रॉब्लेमवाला आहे तो पण रिड्यूस्ड आहे. आणि मधले कोणते टॉपिक्स रिड्यूस्ड आहेत ते तुम्ही वेगळ्या व्हिडिओमध्ये आहे त्यामधून चेक करू शकता. सो हा झाला तुमचा सिलेबस. ही होती फर्स्ट स्टेप. सेकंड स्टेप आहे डिसाईड प्रायोरिटी ऑफ चॅप्टर्स. आता प्रायोरिटी कशी डिसाईड करायची तर ते तुमच्यावरती डिपेंड आहे. काही जण काय करतात, आधी इझी चॅप्टर्स करतात आणि मग हार्डकडे जातात. काही जण असे असतात, नाही हा चॅलेंजिंग आहे, मला हा आत्ताच करायचं आहे. सो काही जण हार्ड टू इझीमध्ये जातात. सो डिपेंड करते की तुमची मेंटॅलिटी कशी आहे किंवा तुम्ही कशा पद्धतीच्या व्यक्ती आहात. जर तुम्ही आधी इझी चॅप्टर्स केले तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल आणि तुम्ही इझिली हार्ड चॅप्टर्स पण करू शकता. आधी हार्ड केले तर बर्डन कमी होईल आणि तुम्ही मग इझी चॅप्टर्स करू शकता. सो हे तुमच्यावरती डिपेंड आहे. सोबतच प्रायोरिटी कशी अरेंज करणार तर कोणते चॅप्टर्स तुम्हाला येत आहेत किंवा तुम्हाला पक्के माहिती आहेत किंवा तुम्हाला फक्त आता रिव्हिजन केली की झालं असे कोणते चॅप्टर्स आहेत ते तुम्ही आधी करू शकता, जेणेकरून एक बर्डन कमी होईल की हा चॅप्टर झालेला आहे वगैरे असं काहीतरी तुम्ही करू शकता. सपोज की तुम्हाला प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर म्हणजे सगळ्यांनाच मोस्टली इझी वाटतो, कारण याच्यामध्ये जास्त काही
काही प्रॉब्लेम्स नाही आहेत. प्रॉब्लेम्स म्हणजे जास्त अवघड असे काही एक्झाम्पल्स नाही आहेत. 2-3 फॉर्म्युले आहेत, ते आले की हा चॅप्टर आपण इझिली सॉल्व करू शकतो. सो सपोज की तुम्हाला प्रोबॅबिलिटी हा चॅप्टर इझी वाटतो आहे, फक्त फॉर्म्युला रिवाईज करायचा आहे आणि 4-5 जे मोठी एक्झाम्पल्स आहेत किंवा जे हॉट्स वगैरे आहेत ते सॉल्व करायचे आहेत. ते झालं की हा चॅप्टर संपला. सो मग तुम्ही हा पहिल्यांदा करून टाकू शकता. नेक्स्ट सपोज की अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, हा करू शकता. मग थर्ड क्वाड्रॅटिक आणि लिनियर इक्वेशन, बस एवढे 5च चॅप्टर आहेत. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही प्रायोरिटी अरेंज करू शकता तुमच्या इंटरेस्टनुसार, हार्ड टू इझी किंवा इझी टू हार्ड किंवा जसं पण तुम्हाला हवं असेल त्या पद्धतीने. सिमिलरली जर तुम्ही पार्ट 2मध्ये पाहिलं तर कन्स्ट्रक्शन्स इझी आहे, कारण याच्यामध्ये 3 काहीतरी कन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याच्या आधारेच बाकी सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. सो तुम्ही हे आधी करून टाकू शकता. नेक्स्ट जर तुम्ही पायथागोरस थिअरम पाहिलं तर याच्यामध्ये थोडेसे थिअरम वगैरे आहेत, बट ते वगळता हा चॅप्टर इझी आहे. नेक्स्ट तुम्ही ट्रिग्नोमेट्रीचे फॉर्म्युलेज वगैरे लक्षात ठेवू शकता किंवा कोऑर्डिनेट जॉमेट्री करू शकता किंवा सिमिलॅरिटी करू शकता. तर अशा पद्धतीने प्रेफरन्स तुम्ही अरेंज करा. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, याच्यानंतरची स्टेप ही आहे की तुम्ही एकदा तरी पूर्ण चॅप्टर वाचला पाहिजे. तुम्ही म्हणाल गणितं कोण वाचतं, तर गणितं खरं तर वाचली पाहिजेत, कारण जेवढी तुम्ही जास्त गणितं वाचाल तेवढी तुम्हाला ती गणितं समजत जातील. गणितं म्हणजे गणितं नाही वाचायचे, तर आपल्याला चॅप्टर वाचायचं आहे आणि चॅप्टरमध्ये जे काही सॉल्व्ड एक्झाम्पल्स असतील तेही तुम्हाला करायचे आहेत. सो बेसिकली जेव्हा तुम्ही मॅथ्सचा सपोज की प्रोबॅबिलिटी हा लेसन तुम्ही वाचणार आहात, तर त्या लेसनच्या मध्येही बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. मग त्या लेसनच्या मध्ये तुम्हाला कार्ड्सबद्दल सांगितलं असेल, प्लेइंग कार्ड्सबद्दल किंवा टॉस कॉईनबद्दल सांगितलं असेल, तर अशा बऱ्याचशा गोष्टी लेसनच्या मध्ये पण आहेत. सो दॅट्स वाय तुम्ही लेसन रीड केला पाहिजे. लेसन रीडचे मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत, ज्यामध्ये मी तुम्हाला लेसन देखील एक्सप्लेन केलेलं आहे. सो तुम्ही ते देखील व्हिडिओज रेफर करू शकता. दुसरं असं आहे की चॅप्टर रीड करत असतानाच तुम्हाला बरेचसे फॉर्म्युलेज मिळतील, ते सगळे तुम्ही एका सेपरेट शीटवरती लिहिणार आहात, जेणेकरून तुम्हाला परतच्या वेळेस पूर्ण लेसन रीड न करता फक्त फॉर्म्युले रीड केले की काम संपेल. सो तुम्ही त्यासाठी एक फॉर्म्युला शीट तयार करणार आहात आणि जास्त काही फॉर्म्युले नाही आहेत, जे मेन फॉर्म्युले आहेत, ज्याचं डेरिवेशन तुम्हाला कोणी विचारणार नाही आहे. सो जे काही मेन फॉर्म्युले आहेत तेच तुम्ही फक्त लक्षात ठेवणार आहात. नेक्स्ट आहे थिअरम. सो बेसिकली मॅथ्स पार्ट 2मध्ये बरेचसे थिअरम आहेत, अँगल मेजरमेंटमधले असो किंवा सिमिलॅरिटीमधले असो किंवा पायथागोरसमधले असो. सो हे बरेचसे थिअरम आहेत. मग त्यांचं काय करायचं, तर तुम्ही त्या थिअरमसाठी काही तुम्हाला सपोज की डायग्रामवरून थिअरम लक्षात राहत असेल किंवा एखाद्या स्टेटमेंटवरून थिअरम कसा प्रूव्ह करायचा हे तुम्हाला आठवत असेल किंवा लक्षात राहत असेल, तर त्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. किंवा तुम्ही असं करू शकता जर शक्य असेल तर, किंवा जर तुम्ही याच्या आधीही कुठे थिअरम लिहिले असतील तर एका वहीमध्ये सगळे थिअरम्स लिहू शकता. किंवा लिहायला वेळ नसेल तर तुम्ही मग चॅप्टरच्या सुरुवातीला पॉईंट डाऊन किंवा हायलाईट करून ठेवू शकता की हा थिअरम महत्त्वाचा आहे किंवा हा थिअरम येऊ शकतो वगैरे वगैरे वगैरे. सो बेसिकली तुम्हाला थिअरम्स मात्र येतात पार्ट 2मध्ये. मग थिअरम्स तुम्हाला जे छोटे आहेत ते पूर्ण लिहिण्यासाठी येऊ शकतं किंवा थिअरम्स अशा पद्धतीने ब्लँक्सच्या रूपामध्येही ॲक्टिव्हिटीमध्ये येऊ शकतात. सो हे खूप चांगले एक्झाम्पल आहे की तुम्हाला ॲक्टिव्हिटी बेस्ड पेपरमध्ये थिअरम्स कसे विचारले जाऊ शकतात, तर अशा पद्धतीने. सो यासाठीही तुम्हाला इथे काय येतं हे सगळं माहिती पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला डायग्राम रीड करता आली पाहिजे. सो याचाही मी व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेला आहे, तुम्ही तो व्हिडिओ रेफर करू शकता. सो तुम्ही काय काय करणार आहात, एकतर चॅप्टर रीड करणार आहात. चॅप्टर रीड करताना शक्यतो थिअरम समजून घ्या, रट्टा मारू नका, कारण रट्टा मारला की मग ते लेंथ होतं की ते ब्रेड होतं. सो या सगळ्या गोष्टी होतात. ॲक्च्युली हा बेस आहे, तर या सगळ्या गोष्टींचं कन्फ्युजन होतं आणि मग आपण भलतंच काहीतरी लिहितो. सो बेसिकली रट्टा मारण्यापेक्षा डायग्रामच्या आधारे काय लिहायचं आहे, काय फाइंड आउट करायचं आहे, काय प्रूव्ह करायचं आहे, हे सगळं तुम्ही लक्षात ठेवू शकता. नेक्स्ट आहे MCQs. MCQs हे खूप महत्त्वाचे आहेत, कारण तुम्ही जर पाहिलं प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स वगैरे, तर त्यामध्ये जे MCQs आहेत ते डिक्टो ऑलमोस्ट सगळे MCQs हे प्रॉब्लेम सेटमधलेच आलेले आहेत. सो जे काही प्रॉब्लेम सेट आहेत, पार्ट 1 असो, पार्ट 2 असो, कुठलाही पार्ट असो, तर त्यामध्ये जे काही MCQs तुम्हाला प्रॉब्लेम सेटमध्ये दिलेले आहेत ते सगळे एक्झाम्पल्स, ते सगळे MCQs खूप 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 महत्त्वाचे आहेत, कारण ते आहे असे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारले जातात. हां, मे बी संख्येमध्ये एक्सचं वाय, वायचं झेड वगैरे होऊ शकतं, बट तुम्हाला ती जी कॉन्सेप्ट आहे किंवा तो जो प्रश्न ज्याच्यावरती आधारित आहे ते मात्र आहे असं येऊ शकतं. सो दॅट्स वाय तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या हाताखालून एकदा तरी सगळे MCQs गेले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये ते आठवेल किंवा तुम्हाला मेथड माहिती असेल, तुम्ही त्या पद्धतीने सॉल्व करू शकता. ओके, सो MCQs खूप महत्त्वाचे आहेत. पहिल्यांदा तुम्ही चॅप्टर रीड करणार आहात, दुसऱ्यांदा तुम्ही फॉर्म्युला शीट तयार करणार आहात आणि थर्ड म्हणजे तुम्ही सगळे MCQs सॉल्व करणार आहात जे की प्रॉब्लेम सेटमध्ये आहेत. अजून एक्स्ट्रा काही करायचं नाही आहे, आपण फक्त बुकवरती आहोत. सध्या तुम्हाला फक्त टेक्स्टबुक कंप्लीट करायचं आहे, सगळे MCQs वगैरे सगळं काही करायचं आहे. सो MCQसाठी मी या ठिकाणी एक नमुना दाखवलेला आहे. नेक्स्ट आहे सॉल्व्ड एक्झाम्पल्स.
MCQ झाले की सगळे सॉल्ट एक्झाम्पल्स नाही करायचे आहेत. तुम्ही याच्या आधी एकदा तरी सॉल्ट एक्झाम्पल्स केले असतील, नसतील केले तर नो प्रॉब्लेम. त्याचेही व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, तुम्ही ते रेफर करू शकता किंवा इतर कोणत्याही चॅनलवरती जाऊन त्यांचे व्हिडिओज रेफर करू शकता, ॲज यू विश. मेन काय आहे की तुम्हाला समजलं पाहिजे काय शिकवता येते, किंवा तुम्हाला स्वतःहून ते जर तुम्हाला कळत असेल सेल्फ स्टडी करून तर वेल अँड गुड, तुम्ही सेल्फ स्टडी करा, वेळ पण वाचेल. सो बेसिकली जे सॉल्ट एक्झाम्पल्स आहेत त्याच्या आधारे तुम्हाला आयडिया येते की जे येणारे क्वेश्चन्स आहेत ते आपण कसे सोडवू शकतो, कारण सॉल्ट एक्झाम्पल्समध्ये ऑलरेडी सोडवून दिलेलं आहे. सो तुम्ही ते पाहून जस्ट म्हणजे असं ठरवू शकता की मला हे येऊ शकतं का, किंवा तुम्हाला हवं तर तुम्ही ते सेपरेटली सॉल्व करून पाहू शकता. मग याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत जे की येऊ शकतात ते तुम्ही यामधून ठरवू शकता, किंवा तुम्हाला त्याच्यावरती जर व्हिडिओ हवा असेल, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स कोणते आहेत किंवा एक्झामच्या आधी कोणत्या क्वेश्चन्सवरती लक्ष दिलं पाहिजे तर ते देखील तुम्ही सांगू शकता, मी तेही अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे प्रॅक्टिस सेट. प्रॅक्टिस सेटमध्येही बरेचसे क्वेश्चन्स आहेत की जे तुम्ही पाहिलं तर सिमिलर टाईपचे आहेत. सो जे सिमिलर क्वेश्चन्स आहेत, फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 1 असेल, त्याच्यामध्ये सगळे क्वेश्चन्स हेच आहेत की ए आणि बीची व्हॅल्यू फाइंड आउट करा. जस्ट मी एक्झाम्पल देते. तर तुम्हाला माहिती आहे एखादं क्वेश्चन सॉल्व केलं की कळतं ना की एची आणि बीची व्हॅल्यू अशी आपण फाइंड आउट करतो. मग त्याचे जे काही सब क्वेश्चन्स असतात 4-5 त्याच्यामधला तुम्ही जो अवघड वाटतो ते एखादा सॉल्व करा आणि बाकीचे सोडून द्या, कारण तुम्हाला मेथड कळली आहे ना. मेन गोष्ट काय आहे, मेथड कळली पाहिजे. आणि मेथड कळली की तुम्ही कोणतंही एक्झाम्पल येऊ दे, मग त्याच्यामध्ये कितीही आकडे बदलू दे, तुम्ही ती इझिली सॉल्व करू शकता. सो त्याच पद्धतीने तुम्हाला फक्त त्याची मेथड लक्षात येईल एवढेच क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत, कारण आता तुम्ही प्रत्येक क्वेश्चन सॉल्व नाही करू शकत, तेवढा वेळ नाही आहे. जर करू शकत असाल तर वेल अँड गुड, सगळे क्वेश्चन सॉल्व करू शकता. ओके, नेक्स्ट आहे हॉट क्वेश्चन्स. हॉट क्वेश्चन्स तुम्ही जर पाहिलं तर बुकमध्ये आहेत. हॉट म्हणजे काय, हाय ऑर्डर थिंकिंग, जे की तुम्हाला लास्ट क्वेश्चनमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि लास्ट क्वेश्चनमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की सिलेबस टेक्स्टबुकमधलाच असणार, फक्त काही नंबर्स चेंज करून किंवा थोडंसं त्याच्यामध्ये प्रश्न फिरवून वगैरे विचारला जाऊ शकतो, कारण तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. सो तो खूप महत्त्वाचा आहे आणि तो जर प्रश्न तुम्ही म्हणजे व्यवस्थित सोडवला तर त्याच्यामुळेच तुम्हाला 39 किंवा 40 मार्क्स वगैरेपर्यंत तुम्ही पोहोचू शकता. ओके, सो तो प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. तो एकतर तुम्हाला ओपन एंडेड क्वेश्चन असतो, म्हणजे तुम्हाला असा काही प्रश्न विचारला जाईल की ज्याची प्रत्येकाची उत्तरं वेगवेगळी येऊ शकतात. मग जर तुम्हाला 2 ऑप्शन असतात लास्टच्या क्वेश्चनमध्ये, तर जर तुम्ही OEQ म्हणजेच ओपन एंडेड क्वेश्चन जर सोडवला तर तुम्हाला ते जास्त बेनिफिशियल राहील, कारण प्रश्न पण तुम्हालाच तयार करायचा असतो, उत्तर पण तुम्हाला शोधायचं असतं, तर तुम्ही ते इझिली स्वतःच्या मनाप्रमाणे करू शकता. किंवा जर तुम्हाला प्रश्न तयार करता येत नसेल तर जो त्यांनी ऑलरेडी प्रश्न दिलेला आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करा. ओके, सो सध्या तरी हॉट क्वेश्चन्स जे बुकमध्ये आहेत, टेक्स्टबुकमध्ये आहेत, जे स्टार मार्कवाले क्वेश्चन्स आहेत ते करायचे आहेत, कारण त्याच्यावरतीच आधारित पण मे बी नंबर्स बदलून थोडेसे इकडचे वाक्य तिकडे करून असे काही प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. बट ते अगेन सिलेबसवरतीच डिपेंड असणार आहेत. सो घाबरायचं नाही आहे, फक्त प्रॅक्टिस करायची आहे. दुसरं, जर तुमचं हे सगळं करून झालं, तुम्ही जर टेक्स्टबुक पूर्ण छान रीड केलेलं आहे, सगळे MCQs करून झालेले आहेत, सगळ्या कॉन्सेप्ट्स माहिती आहेत, सगळे थिअरम्स करून झालेले आहेत, छान मस्त फॉर्म्युला शीट तयार केलेली आहे, प्रॅक्टिस सेटमधले जे महत्त्वाचे क्वेश्चन्स आहेत किंवा जे सेम टाईपवाले क्वेश्चन आहेत त्यामधलं ॲटलिस्ट एखादा क्वेश्चन सॉल्व करून झालेला आहे, सगळ्या पद्धती तुम्हाला कळलेल्या आहेत, हॉट क्वेश्चन्स तुम्ही केलेले आहेत, एवढं सगळं झाल्यानंतरच मग तुम्ही एक्स्ट्रा सोर्सकडे जाणार आहात. त्याच्या आधी एक्स्ट्रा सोर्सवरती जंप नाही करायची आहे. एक्स्ट्रा सोर्समध्ये काय काय येईल, एकतर नवनीत किंवा टार्गेट, व्हॉटेवर तुम्ही जे काही हवं असेल ते रेफर करू शकता, किंवा इतरही काही पब्लिकेशन्स आहेत तेही तुम्ही घेऊ शकता, कारण प्रत्येक पब्लिकेशन हे चांगलंच असतं. मी जस्ट या ठिकाणी हे सगळ्यांना माहिती आहे, सो दॅट्स वाय ही नावं घेतलेली आहेत. अजिबात प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे हा. सो याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर नवनीतचेही काहीतरी 5 सेट पेपर्स असतात, म्हणजे 5 सेट्स असतात प्रॅक्टिस पेपरचे, आणि आय थिंक टार्गेटचं पण आहे. तर ते तुमच्याकडे असेल तर वेल अँड गुड, नसेल तर तुम्ही मे बी तुम्हाला कुठून मिळालं, बोरो वगैरे करता आलं तर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला ना जे मॅथचे पेपर्स आहेत त्याच्यामध्ये जो शेवटचा क्वेश्चन आहे जो की बाहेरून येतो, तर ते पाहायला मिळतील. 10 क्वेश्चन्स पाहायला मिळतील, प्रत्येकामध्ये 2-2 असतात, असे 5 पेपर्स आहेत. सो 10 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. सो पार्ट 1चे 10 क्वेश्चन्स, पार्ट 2चे 10 क्वेश्चन्स, तुम्ही जर नवनीत आणि टार्गेट दोन्ही रेफर करणार असाल तर 20 क्वेश्चन्स पाहायला मिळतील. सो बेसिकली हे जे प्रश्न आहेत हे तुम्ही जस्ट एक प्रॅक्टिस म्हणून सोडवून पाहणार आहात, कारण मे बी त्यांनी ते प्रश्न यासाठी टाकलेले आहेत की असे प्रश्न बोर्डामध्ये येऊ शकतात म्हणून. सो दॅट्स वाय तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुम्हाला अजून एक आयडिया मिळेल की प्रश्न कसे असतात, कसे सोडवले पाहिजेत. ओके, सो तुम्ही ते प्रश्न रेफर करू शकता. बाकी जे काही ॲक्टिव्हिटी बेस्डवरती आहेत प्रश्न ते देखील तुम्ही त्यामधून पाहू शकता. पण ॲक्टिव्हिटी बेस्ड तुम्ही जर पाहिलं तर टेक्स्टबुकमधलेच मोस्टली ॲक्टिव्हिटी टाकल्या जातात. हां, नंबर वगैरे चेंज करून बाहेरचं येऊ शकतं, बट मोस्टली टेक्स्टबुकमधलंच आहे. असे प्रश्न की जे 2 मार्कांना येऊ शकतात ते तुम्हाला ॲक्टिव्हिटीमध्ये टाकतील. असे प्रश्न की जे
3 मार्काने येऊ शकतात ते 6 ब्लँक्स देतील ॲक्टिव्हिटीमध्ये आणि तो प्रश्न टाकला जाईल. तर अशा पद्धतीने जे टेक्स्टबुकमधले प्रश्न आहेत जे की तुम्हाला ॲक्टिव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये तयार करून दिले जाऊ शकतात असे प्रश्न तुम्ही टेक्स्टबुकमधूनच शोधून काढू शकता. त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला कुठला प्रश्न किती मार्कांना विचारला जाऊ शकतो हे पण लक्षात घेता आलं पाहिजे. मग हे कसं लक्षात येणार तर डिपेंड की तो प्रश्न सोडवल्यानंतर किती मोठा आहे, त्याच्यामध्ये किती मेन स्टेप्स आहेत, साध्या किंवा कॉमन स्टेप्स नाहीत, किती मेन स्टेप्स आहेत, त्याच्यामध्ये आपण कुठला मेन फॉर्म्युला वापरतोय का, तर याच्या आधारावरती ते जे मार्किंग आहे तर ते ठरत असतं. सो तुम्ही त्याच्या आधारे एक रफली अंदाज बांधू शकता की सपोज एखादा क्वेश्चन आहे त्यामध्ये तुम्ही 3-4 फॉर्म्युले वापरलेले आहेत तर मग तो प्रश्न नक्कीच 3 किंवा 4 मार्कांना येईल. किंवा जे हायेस्ट मार्किंग असेल तुमच्या पेपरमध्ये, तुम्ही पेपर पॅटर्न पाहिला असेलच, तर त्या पेपरमधलं जे काही हायेस्ट मार्किंग असेल त्याला हा प्रश्न येऊ शकतो. किंवा हा प्रश्न मधून ब्रेक करून पण येऊ शकतो, सेपरेट फॉर्म्युला दिला जाईल त्याच्या आधारे सॉल्व करण्यासाठी येऊ शकतो. सो त्याच्या आधारे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. मित्रांनो, तुम्हाला तर हे माहितीच आहे की मॅथ्स म्हणजे आलं कॅल्क्युलेशन्स, आणि कॅल्क्युलेशन्स म्हणजे काय, ॲक्युरेसी पाहिजे, स्पीड पाहिजे, तरच तुम्ही वेळेमध्ये सगळा पेपर पूर्ण करू शकता, वेळेमध्ये सगळे एक्झाम्पल सॉल्व करू शकता आणि मेन म्हणजे ॲक्युरेट सॉल्व करू शकता. कारण तुम्ही पूर्ण पेपर सॉल्व केला, कसाही सॉल्व केला, वेळेमध्ये झाला, पण जर आन्सर्स बरोबर नसतील तर ऑब्व्हियसली मार्क्स जाणार आहेत. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळवण्यासाठी ॲक्युरेसी वाढवली पाहिजे. आणि ॲक्युरेसी कशी वाढवू शकता तर ऑब्व्हियसली तुम्ही सगळे जर एक्झाम्पल्स सॉल्व केले तुमच्या टेक्स्टबुकमधले तर ॲक्युरेसीही वाढणारच आहे, कारण एक्झाम्पल्स खूप जास्त आहेत. सो एवढी प्रॅक्टिस पुरेशी आहे तुम्हाला स्पीड वाढवण्यासाठी, ॲक्युरेसी वाढवण्यासाठी. सो तुम्ही जेव्हाही प्रॅक्टिस करणार आहात तेव्हा असं प्लॅन करा की सपोज तो क्वेश्चन जर 4 किंवा 5 मार्क्सचा असेल तर तुम्ही त्याला किती वेळ देणार आहात तुमच्या स्पीडप्रमाणे, किंवा तुम्ही किती त्याला वेळ लावू शकता विचार करण्यासाठी, सोडवण्यासाठी किंवा कॅल्क्युलेशनसाठी वगैरे. तर अशा पद्धतीने आत्ताच तुम्ही वेळ वगैरे ठरवून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक्झाममध्ये फिलिंग द ब्लँक्स MCQs आहेत, MCQs एवढे आहेत तर ह्याला एवढा वेळ लागेल सोडवण्यासाठी, परत जे काही असेल ते 2 मार्कवाली क्वेश्चन्स आहेत सो ह्याला एवढा वेळ लागेल, असं तुम्ही आत्ताच ठरवून घ्या, जेणेकरून तुम्हाला परत एक्झामच्या वेळेस कन्फ्युजन होणार नाही किंवा भीती वाटणार नाही की माझा पेपर वेळेत पूर्ण होतोय का किंवा नाही होतोय का. तर या सगळ्या गोष्टींना ओव्हरकम करण्यासाठी, त्या एक्झाम फेअरला ओव्हरकम करण्यासाठी तुम्हाला आत्तापासूनच मेहनत घ्यावी लागेल. तर हे सगळं करणार आहात तुम्ही आत्तापर्यंत जे तुमच्याकडे 60 दिवस आहेत, म्हणजेच अराउंड 60 दिवस, आपण 60 नको पकडूयात, तर एका महिन्यामध्ये तुम्ही हे करू शकता, कारण तुम्हाला परत रिव्हिजन पण करायची आहे. तर हे सगळं तुम्ही एक तारीख तुमच्या स्वतःनुसार फिक्स करा की तुमचं कधीपर्यंत हे सगळं कंप्लीट होऊ शकतं, कारण ऑब्व्हियसली तुमच्याकडे बाकीचे पण विषय आहेत. असं नाही की तुम्हाला फक्त मॅथ्सचाच अभ्यास करायचा आहे, तर बाकीचेही विषय आहेत. तर त्याला अनुसरून तुम्ही हे ठरवू शकता की हे तुम्हाला एवढं सगळं या पॉईंटपर्यंत कधीपर्यंत कंप्लीट करायचं आहे. आणि एकदा का ते कंप्लीट झालं की तुम्ही जी काही फॉर्म्युला शीट तयार केली असेल किंवा थिअरम्सची जी काही शीट तयार केली असेल तेच तुम्हाला फक्त रिवाईज करत राहायचं आहे एक्झामच्या आधीपर्यंत किंवा मे बी एक्झामच्या 1 आठवड्या आधीपर्यंत वगैरे. ओके, तर अशा पद्धतीने तुमची स्ट्रॅटेजी असेल की ज्या ठिकाणी तुम्ही आता सगळं सॉल्व करणार आहात, जे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत त्याचा पण व्हिडिओ अपलोड करण्याचा मी प्रयत्न करेन. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सिलेबस माहिती असला पाहिजे, तुमचा इंटरेस्ट माहिती पाहिजे की तुम्ही कोणत्या चॅप्टरपासून स्टार्ट करणार आहात, आणि बाकी सगळे चॅप्टर्स तुम्हाला करायचे आहेत. बरेच जण असं करतात की हा चॅप्टर मला आवडत नाही सो हा चॅप्टर मला आवडत नाही सो मी स्किप वगैरे करणार. तर असं काही करू नका, कारण अजून तुमच्याकडे खूप सारा वेळ आहे. हे स्किप वगैरे कधी करायचं असतं की एक्झाम 5 दिवसांनी आहे आणि मी आता अभ्यास करते, तर तेव्हा ते स्किप वगैरे करतात. बट आता तुमच्याकडे स्किप करण्यासारखा वेळ नाही आहे, तर आता खूप जास्त वेळ आहे. सो या वेळेमध्ये तुम्ही सर्कलसारखा चॅप्टर देखील एकदम रट्टा मारू शकता, म्हणजे रट्टा तसा मारायचा नाही आहे, म्हणजे एकदम तुम्ही लक्षात ठेवू शकता, एकदम पक्का लक्षात ठेवू शकता. ओके, सो बेसिकली हे सगळे चॅप्टर्स आहेत आणि याचा तुम्हाला करायचा आहे अभ्यास. याच्यामधलेही तुम्हाला 3 चॅप्टर्स नाही आहेत, म्हणजे बेसिकली तुम्ही जर काउंट केलं तर पार्ट 1मध्ये फक्त 4 चॅप्टर्स आणि पार्ट 2मध्ये 6 चॅप्टर्स आहेत. सो 4 आणि 6 फक्त 10 चॅप्टर्स आहेत. त्यातल्या त्यात ट्रिग्नोमेट्री पण अर्धा रिड्यूस झालेला आहे. सो 9.5 चॅप्टर तुमच्याकडे आहेत आणि तुमच्याकडे दिवस आहेत 60. ओके, सो तुम्ही प्रत्येक दिवसाला 1 चॅप्टर म्हटलं तरी 9 दिवसामध्ये किती वेळा रिव्हिजन करू शकता तुम्ही विचार करू शकता. त्यासोबतच तुम्हाला थिअरम्स मेन म्हणजे पक्के करायचे आहेत आणि बस ही आहे आपली स्ट्रॅटेजी. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. एंडिंगला तुम्हाला रिव्हिजन करणं खूप गरजेचं आहे, कारण मॅथ्समध्ये खूप जास्त फॉर्म्युलेज आहेत. सो तुम्ही जर ते रिवाईज नाही केले तर मे बी कन्फ्युजन होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल AP जो SNचा फॉर्म्युला आहे, TNचा फॉर्म्युला आहे, तो जर तुम्ही सारखा रिवाईज नाही केला तर SN आणि TN मिक्स होऊन त्याची खिचडी बनू शकते. ओके, सो त्याच्यामुळे प्रत्येक फॉर्म्युला तुम्ही रिवाईज केला गेला पाहिजे आणि खूप वेळा रिवाईज करा. तुम्ही जेव्हा एक्झाम्पल सॉल्व करणार तेव्हा बेस्ट वे आहे की तुम्ही फॉर्म्युला चेक न करता म्हणजे मनातल्या मनातच फॉर्म्युला लक्षात ठेवून मग एक्झाम्पल सॉल्व करा, बघून सॉल्व करू नका, जेणेकरून फॉर्म्युलाही पाठ होईल आणि जेवढी तुमच्या हाताला सवय होईल तेवढी खूप बेस्ट आहे, कारण तुमचा हात तुम्हाला जरी फॉर्म्युलामध्ये कन्फ्युजन असेल तरी हात मात्र बरोबर चालतो. ओके, सो अशा पद्धतीने हा व्हिडिओ होता.
तुम्हाला जर अशा पद्धतीचे व्हिडिओज पाहायला आवडत असतील, मी अशा पद्धतीचे व्हिडिओज अपलोड करत नाही, मे बी मला जमत नाही म्हणून असेल, पण जर तुम्हाला आवडणार असतील तर नक्की मी ट्राय करेन या सगळ्या गोष्टींवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा. सो थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. तुम्ही हे सगळं प्रूव्ह करून दाखवणार आहात की तुम्ही 60 दिवसांमध्येही मॅथ्समध्ये 95 काय 100% मार्क्स मिळवू शकता आणि इझिली अचीव करणं ते शक्य आहे जर तुम्ही या सगळ्या स्टेप्स फॉलो केल्या तर. हे काही खूप मी रॉकेट सायन्स नाही सांगितलं, हे तुम्हालाही माहिती असेल, बट प्रश्न असा आहे की ती फॉलो कोण करणार. तर बेसिकली तुम्ही टार्गेट ठेवून चाला आणि नक्कीच तुम्हाला हे जर तुम्ही फॉलो केलं तर तुम्हाला नक्कीच आउट ऑफ मार्क्स मिळणार आहेतच. सो बेसिकली तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे की बस 2च महिने अभ्यास करायचा आहे, परत तर काय एन्जॉयच आहे. सो 2 महिने खूप चांगला अभ्यास करा जेणेकरून परत तुम्हाला एन्जॉय करता येईल. कारण जर तुम्ही आत्ता अभ्यास नाही केला तर मग आयुष्यभर रिग्रेट राहतं की अरे मी 10वीमध्ये चांगला अभ्यास करायला पाहिजे होता. सो बेस्ट आहे की तुम्ही आत्ता अभ्यास करा, आत्ता तुमचा बेस्ट द्या आणि या वेल नोन तुम्हाला कॉलेज मिळेल आणि काय मग. ओके, सो तो विचार करा, म्हणजे पुढचा आनंद तुम्ही लक्षात घेऊन जर आजचा अभ्यास केला तर त्याला जोश येईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बिलीव्ह इन युअर सेल्फ. बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.